सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सध्या आषाढ महिना चाललेला आहे। आषाढी एकादशीला पूर्ण महानुभाव पंथामध्ये देवपूजा प्रसाद वंदनाचं आयोजन केलं जातं आणि अशा देवपूजा वंदनाला जाण्याची लगबग सध्या महानुभाव साधू संत उपदेशी वर्गामध्ये तयारी चाललेली आहे देवपूजेला जाण्याची। आषाढी एकादशीला पूर्ण पंथात सर्वत्र मठा मंदिरामध्ये आश्रमामध्ये देवपूजेचं भव्य स्वरूपामध्ये आयोजन केलं जातं आणि भाविक श्रद्धावान वासनिक भिक्षुक ही देवपूजा करण्यासाठी यात्रा काढत असतात आणि देवपूजेला जात असतात। वैष्णव लोक आषाढी एकादशीला वारीला जातात आणि मग वैष्णव लोक मोठ्या स्वरूपामध्ये वारीला जातात, पंढरपूरच्या वारीला जातात। मग त्यांची ती भावभक्ती बघून आपणही ते देवतेकडे वारीला जातात, त्यांचं पाहून आपण देवपूजेला मार्गोमार्गी जावे। साधू संतांच्या भेटी होतात, वासनिकांच्या भेटी होतात, चतुर्विध साधनांचं भेट होते। हा विचार करून अलीकडे म्हणजे या 50 वर्षामध्ये महानुभाव पंथामध्ये सुद्धा आषाढी एकादशीला देवपूजेला जाण्याची परंपरा रूढ झालेली आहे। उद्देश चांगला आहे, निमित्त काही का असेना। देवपूजेला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत असतो। मठ मंदिर आश्रम भाविकांनी श्रद्धावानांनी भरून गेलेले असतात। गर्दीच गर्दी सर्वत्र दिसते। महानुभाव पंथामध्ये 4 साधन ईश्वर प्राप्तीसाठी महत्त्वाचे मानलेले आहेत। स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे 4 साधन आहेत। स्थान म्हणजे जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वराने या कर्मभूमीमध्ये अवतार घेतला। तो श्रीमूर्तीधारी परमेश्वर अवतार जीवोद्धारार्थ परिभ्रमण करीत असताना ज्या ज्या भूमीवरती या ईश्वर अवताराचं वास्तव्य झालं, ज्या भूमीला संबंध झाला, ती भूमी चरणांकित भूमी म्हणून पवित्र मानल्या जाते आणि त्या भूमीला स्थान असं म्हणलं जातं। श्रीमूर्तीधारी परमेश्वर जेव्हा एखाद्या भूमीवरती त्यांचा चरणस्पर्श होतो किंवा वास्तव्य करतात, त्यावेळेस त्या भूमीमध्ये परमेश्वर अवतार आपल्या जवळील मायाशक्ती, कृपाशक्ती, प्रसन्नता या शक्तीचं संक्रमण करतात आणि ती भूमी त्यामुळे पवित्र होते। संबंध दिल्यामुळे त्या भूमीला पावित्र्य येतं आणि म्हणून ते वंदनीय भूमी ठरते आणि म्हणून ती तीर्थस्थान म्हणून सर्वत्र तिला वंदन केलं जातं। असन्निधानीच्या साधकांना परमेश्वर अवताराचं दर्शन तर लाभत नाही, परंतु परमेश्वर अवतार ज्या ज्या भूमीवरती वास्तव्यास राहिले ते तीर्थस्थान असन्निधानीच्या पुरुषांना लाभतात। म्हणून हे तीर्थस्थान वंदनीय म्हणून ते एक ईश्वर प्राप्तीचं साधन मानलं गेलेलं आहे। या स्थानाच्या ठिकाणी श्रीमूर्तीधारी परमेश्वर अवतार आपली मायाशक्ती, कृपाशक्ती, प्रसन्नता त्या भूमीमध्ये संक्रमित करतात। म्हणून ती भूमी तीर्थस्थान म्हणून मानल्या जातं आणि मग त्या ठिकाणी परमेश्वराच्या ह्या ज्या तिन्ही मायाशक्ती, कृपाशक्ती आणि प्रसन्नता ह्या ज्या शक्ती आहेत
त्या शक्ती तिथं निरंतर निवास करतात. सृष्टीच्या महासंहारापर्यंत त्या शक्ती तिथेच कार्यरत राहतात. हे स्थान असे 1650 तीर्थस्थान आहेत. असन्निधानीच्या साधकांना, ईश्वर भक्ती करणाऱ्या साधकांना हे 1650 तीर्थस्थान वंदन करायला सांगितलेलं आहे. संबंध वंद्य येथीची या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आदी करुणी तुम्हा नमस्करणीय किंगा, असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची आज्ञाच आहे. आणि म्हणून 1650 तीर्थस्थान वंदन करण्यासाठी साधक सतत यात्रा करत असतात. हे एक साधन झालं स्थान. दुसरं साधन आहे प्रसाद. प्रसाद म्हणजे श्रीमूर्तीधार्या ईश्वर अवताराने प्रसन्न होऊन भक्तांना ज्या काही वस्तू दिल्या त्या वस्तूंना प्रसाद असं म्हटलं जातं. इंद्रभट्टाची दुटी, केशकलाप, दाढ ह्या प्रसन्न होऊन ईश्वर अवताराने भक्तांना दिलेले आहेत. आणि तो प्रसाद आज तागायत परंपरेमध्ये सांभाळून ठेवलेला आहे. हे दुसरं साधन आहे प्रसाद. स्थानापेक्षा प्रसाद श्रेष्ठ मानलेला आहे. कारण स्थानाच्या ठिकाणी मायाशक्ती प्रधान असते, कृपाशक्ती आणि प्रसन्नता अनुषंगिक असते. परंतु प्रसादाच्या ठिकाणी कृपाशक्ती प्रधानत्वाने असते आणि मायाशक्ती आणि प्रसन्नता ह्या अनुषंगिक असतात. आणि म्हणून प्रसादाचं स्थानाहून अधिक महत्व मानलेलं आहे. तिसरं साधन आहे वासनिक आणि भिक्षुक. वासनिक म्हणजे जे परमेश्वर भक्तीचा ज्यांनी स्वीकार केलेला आहे, देवता भक्तींचा त्याग केलेला आहे. देवता भक्ती, चारही युगाचे देवता भक्ती मार्ग भक्ती धर्म, चारही युगातील देवतेंचे धर्म, उदाहरणार्थ आत्मोपास्ती हा कृतयुगातला धर्म आहे, भक्ती हा त्रेतायुगामधला धर्म आहे, यज्ञ याग हा द्वापार युगामधला धर्म आहे, आणि तीर्थक्षेत्र व्रतदान हा कलियुगामधला धर्म आहे. हे चारही देवतेचे धर्म आहेत. या देवतेचे धर्म त्यागून ज्यांनी परमेश्वराचा ईश्वरीय धर्म स्वीकार केलेला आहे, ब्रह्मविद्या ज्ञानाप्रमाणे जो परमेश्वराला शरण गेलेला आहे, असा गृहस्थाश्रमामध्ये आहे, परंतु त्याला हे गृहस्थाश्रम त्याग करून लवकरात लवकर ईश्वराला अनुसरण्याची तळमळ लागलेली आहे. आणि काहीतरी फार मोठी अडचण आहे म्हणून नाविलाजाने जो गृहस्थाश्रमामध्ये राहिलेला आहे, परंतु मनाने तो ईश्वराकडे सतत वेचलेला आहे, असा जो गृहस्थाश्रमी त्याला वासनिक असं म्हणतात. हे अत्यंत महत्वाचं साधन आहे. कारण हा वासनिक सतत ईश्वराला अनुसरण्यासाठी सतत तळमळत असतो. त्याला ग्रस्ताश्रमामधल्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला मन रमत नाही, त्याला त्या ठिकाणी वासना उरलेली नसते. तो सतत ईश्वराकडेच लागलेला असतो, तो वासनिक. आणि चौथा आहे भिक्षुक, म्हणजे ज्यांनी ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वसंग परित्याग करून ज्याने अनुसरण घेतलेलं आहे, जो ईश्वराला अनुसरला आहे, तो भिक्षुक. असे स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे चार साधन परमेश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या प्राप्तीला मिळवून देणारे आहेत. म्हणून हे चतुर्विध साधन. आणि याच्या वेगळं अजून एक पाचवं साधन आहे, ते देवपूजा.
ज्या ज्या ठिकाणी परमेश्वर अवतारांनी लीळा केल्या, वास्तव्य केलं, त्या तीर्थस्थानावरील पाषाणाचे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या तीर्थस्थानावरचे वेगवेगळे ठिकाणी जाऊन तेथील पाषाण संग्रहित करून आणि मग त्याची देवपूजाची पेटी बनवली, किंवा आपल्या मठा मंदिरामध्ये किंवा आश्रमामध्ये किंवा ग्रस्ताश्रमी यांनी आपल्या घरामध्ये देवघर बनवून त्या देवघरामध्ये ह्या पाषाणांची प्रतिष्ठापना केली, ती देवपूजा. जे पाषाण परमेश्वर चरणांकित आहे त्याला विशेष असं म्हणतात. विशेष म्हणजे हे जे पाषाण आहेत त्या पाषाणापेक्षा वेगळे, ते विशेष परमेश्वराच्या श्रीचरण स्पर्शाने संबंधित झालेले आहेत, ते विशेष. आणि असे हे विशेष उदाहरणार्थ डोमेग्रामला छिन्नस्थळीचा पाषाण आहे, राजमठीचे उंबरवट तिथले लाकूड आहे, अंबेनाथ तिथलं तांब आहे. अशा पद्धतीनं ही देवपूजा, आणि ही देवपूजा वंदन करण्यासाठी, त्या देवपूजेचं दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी हजारो लाखो साधू संत उपदेशी यात्रेला निघतात आणि ठिकठिकाणी आश्रमामध्ये जाऊन या देवपूजेचं वंदन करतात. आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशीच्या या यात्रेला जाण्यासाठी सगळी तयारी चाललेली असते. आता सध्या सर्वत्र तयारी चाललेली आहे. आषाढी एकादशीची देवपूजा करण्यासाठी सर्व भाविक भक्त आतुर झालेले आहेत. मार्गामध्ये देवपूजा करण्यासाठी रांगा लागलेल्या दिसून येतील आषाढी एकादशीच्या दिवशी. हे सर्व भक्तिमय भावमय वातावरण असतं आणि देवपूजा करण्यासाठी तिथे भिक्षुक वर्ग आलेला असतो, वासनिक वर्ग असतो, ज्ञानी असतात, अधिकरण असतात आणि हे सर्व परस्परांना भेटत असतात. एकमेकाचं भेट वर्षानंतर होत असते. दुर्लभ असे साधू संत या अशा प्रसंगी एकमेकाला भेटतात आणि ह्या भेटीचं जे अमृत आहे त्याचा लाभ सर्वांना होतो. कारण हे चारही साधन जर एकत्रित आपल्याला जर दिसले, उदाहरणार्थ परमेश्वरपूर, रिद्धपूर काशी आहे, स्थान आहेत, तिथे साधू संत आहेत, अधिकरण ज्ञानी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतात, देवपूजा सोडलेली आहे त्या ठिकाणी, प्रसाद आहेत आणि हे करण्यासाठी वासनिक सुद्धा आलेले आहेत. म्हणजे स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे चारही साधन एकत्रच आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं दर्शन होतं. आणि अशा दर्शनाचं पुण्य म्हणजे ईश्वर अवताराच्या दर्शनाचं पुण्य समान होय. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी भक्तिजनांना सांगितलेलेच आहे की एकमेका भेटले या, हे भेटले याचा पाडूज आहे. म्हणजे भक्त, उपदेशी, साधू संत, वासनिक, अनुसरलेले, ज्ञानीये हे जर एका ठिकाणी येऊन भेटले, परस्परांशी त्यांचा संवाद झाला तर परमेश्वर भेटल्या इतकं पुण्य मिळतं. आणि हे पुण्य मिळावं म्हणून देवपूजेचं आयोजन केलेलं असतं. वास्तविक देवपूजा हा दैनंदिन विधी आहे. त्रिकाळ पूजा अवसर सांगितलेला आहे आपल्याला साधू संतांना, भक्तांना. त्रिकाळ पूजा अवसर आहे, सकाळ, दुपार, संध्याकाळ. दैनंदिन देवपूजा आहे, दररोज देवपूजा ही केलीच पाहिजे. तरी पण आपण घरी देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याला जो लाभ होतो त्याच्या हजारो पटींना लाभ आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर घराच्या बाहेर पडून, मठमंदिर आश्रमाच्या बाहेर पडून जर अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी साधू संतांचा जिथं आश्रम आहेत, मार्गमेळ आहे, तिथे गेलो तर आपल्याला अधिक लाभ होतो. आणि हा लाभ प्राप्त करण्यासाठी असे हे सोहळे परंपरेमधून रूढ झालेले आहेत. स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक हे चार साधन मुख्य आहेत. पाचवं साधन देवपूजा आहे. हे अलीकडे पाचवं साधन रूढ झालेलं आहे, परंतु ह्या पाचव्या साधनाच्या निमित्ताने फार मोठा परलाभ जीवाला होतो.
चतुर्विध साधनांचं एकत्र दर्शन होतं. आणि म्हणून प्रत्येक जण आषाढी एकादशीला कुठे ना कुठे देवपूजेला जाण्यासाठी प्रयत्न करीत असतो, यात्रेचं आयोजन करत असतो. असं आयोजन आता चाललेलं आहे. काही दिवसामध्येच आषाढी एकादशीचा तो दिवस उगवणार आहे आणि त्या दिवशी देवपूजा सर्वत्र सोहळे होणार आहेत. तीर्थयात्रेला जात असताना, देवपूजेला जात असताना जास्तीत जास्त गोमटं लागावं हा प्रयत्न असतो. परंतु कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. आपण तीर्थयात्रेला गेलं तर तिथं आपल्याला पापही लागतं आणि पुण्यही लागतं, गोमटही लागतं आणि ओकटही लागतं. साधकांनी ज्ञानदृष्टीनं जास्तीत जास्त गोमट पदरात पाडून घ्यावं आणि काही अटळ अशा काही चुका दोष लागतील तर ते दोष तिथल्या तिथेच परमेश्वराकडे क्षमा मागून ते दोष तिथल्या तिथेच नासावेत आणि 100% गोमट पदरात पाडावं. यासाठी हे देवपूजेचे यात्रा जे सोहळे आहेत, त्या सोहळ्यामध्ये आपल्यासोबत कोणी ज्ञानी या साधू किंवा वासनिक ज्याला ज्ञान आहे अशाच्या सोबत देवपूजेला जावं. कारण तो ज्ञानी असतो, तो आपल्याला प्रसादाचं महत्त्व, तीर्थस्थानाच्या लीळा, देवपूजा कशी करावी, काय करावी, तिथे गेल्यानंतर कोणते दोष टाळावेत, ह्या सगळ्या गोष्टी तो ज्ञानी आपल्याला सांगत असतो किंवा ज्याला ज्ञान आहे असा वासनिक सांगत असतो. आणि जर ज्ञानी वासनिकाचं मार्गदर्शन न घेता आपण देवपूजेला गेलो तर तिथं आपल्याला पुण्य मिळण्याच्या ऐवजी पाप अधिक प्रमाणात पदरात पडण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ देवपूजेला गेलो तिथे त्या ठिकाणी आपण अन्य वार्ता देवपूजेत बसून करू नये. बऱ्याच वेळेस असं दिसते की देवपूजेत बसलेले आहेत आणि एकमेकाशी परस्परांशी बोलत आहेत, चर्चा करत आहेत, अन्य वार्ता चाललेली आहे. देवपूजा झाल्यानंतर दंडवत घालत असताना भिक्षुकाकडे किंवा वासनिकांकडे पाय करून दंडवत घातल्या जातात. साधू संतांचं आसन असतं, त्या आसनावरती जाऊन आपण बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला दोष लागतो. असे दोष आपण त्या ठिकाणी जाऊन जर जोडून घेतले तर मग देवपूजेला जाण्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच अधिक होण्याची शक्यता असते. आणि म्हणून देवपूजा करायला आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघतो, त्यावेळेस आपल्यासोबत कोणीतरी ज्ञानी साधू, ज्ञानी वासनिक यांच्या सोबत आपण जावं किंवा त्यांना सोबत घ्यावं, म्हणजे आपल्याला आहे ना अगदी शास्त्रशुद्ध देवपूजेचा लाभ पदरात पाडून घेता येईल. तर सर्वांना आता येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि प्रत्येक वासनिकांनी जास्तीत जास्त दूर जाता जरी नाही आलं तरी आपल्या परिसरातल्या मठा मंदिरामध्ये जाऊन देवपूजा ह्या अवश्य कराव्यात. आषाढी एकादशीच्या दिवशी हा देवपूजा वंदनाचा, प्रसाद वंदनाचा अवश्य लाभ घ्यावा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.